शब्दामध्ये जीवनाचं उत्तम मर्म असलेलं तत्वज्ञान तुकोबराय साध्या भोळ्या समाजाला समजावून सांगत होते आणि पांडुरंगाकडे आपल्या कीर्तनातनं याचना करत होते. सदा माझे डोळा जळो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जळो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. सगळे देहभान विसरून तुकोबरायांचं पाहतायत, कीर्तन ऐकतायत. तुकोबरायांचं कीर्तन श्रवण करत असताना संतूचं देहभान हरवलं, तंद्री लागली आणि एकटक महाराजांकडे बघत राहिला. अंतःकरणातला भाव विलक्षण होता. बरं, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझा प्रेमा, देई माझा प्रेमा, पांडुरंगे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. विठू माऊली हाची वाऱ्याने, विठू माऊली हाची वाऱ्याने, संकोचोनी राहे हृदया माझी, संकोचोनी राहे हृदया माझी, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुका म्हणे काही न मागे आणिक, तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. आणि तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये रममाण झालेले संताजी कीर्तन संपलं आणि अक्षरशः तीरासारखे वेगाने धावत गेले आणि तुकोबरायांच्या पायाला घट्ट मिठी मारली. प्रेमाश्रूंनी अभिषेक केला तुकोबरायांच्या पायावरती, खडखडून मिठी मारली आणि सांगितलं, अभंग श्रवणे तई हरपदे पुरे भानते, गमेन सरला किती समय लागले ध्यानते, समाज मन हे प्रकाशित करे तुकाराम जे, विचार सुचला स्वये झडकरे पदी अर्पिजे. कडकडून मिठी मारली तुकोबरायांच्या पायाला. पाय धरिले संतुने तुकोबाचे, पाय धरिले तुकोबाचे, पाय धरिले संतुने तुकोबाचे, निश्चयाने तो वचन देई वाचे. वचन दिलं तुकोबरायांना या प्रसंगामध्ये. म्हणाले, तुकोबा महाराज, तुम्ही धर्म कार्य करता आहात, तुम्ही देवाचं कार्य करता आहात, सदा देव काजी जिजे देह ज्याचा. मला सुद्धा तुमच्या कार्यात घ्या. मी तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या धर्म कार्याला मी सहकार्य करेन, सहाय्यभूत होईल. निश्चयाने तो वचन देई वाचे, धर्म कार्य सहकार्य मी करेन, धर्म कार्य धर्म कार्य
अंतःकरणातलं फुललेलं भक्तीचं प्रेम पाहिलं आणि अक्षरशः महाराजांनी त्याला छातीशी कवटाळलं. 15-16 वर्षाचा हा कुमार वडिलांना सुद्धा डोळ्यांनी खुणावलं, बाबा काळजी करू नका, मी जरी तुकोबरायांच्या भावधारीत स्वतःला पूर्णपणे झोकून देत असलो तरी सुद्धा प्रपंचातल्या जबाबदारीला मागे नाही टाकणार. उत्तम प्रपंच केला बरं संताजी महाराजांनी. यमुना नावाची सुदुंबऱ्याचीच एक अत्यंत सुलक्षणी मुलगी घरामध्ये आली, तिच्याशी विवाह झाला. पत्नी म्हणून सौभाग्यवती स्वरूपामध्ये यमुनाबाईंचं स्थान होतं संताजी महाराजांच्या जीवनामध्ये. उत्तम प्रपंच, घाणा चालवावा, तेल विकावं, हिशोब सांभाळावा, उद्योग आपला धंदा सांभाळावा आणि मग हे करता करता विठ्ठल नामाची जोड प्रपंचाला द्यावी. त्यामुळे असा प्रपंच आणि परमार्थ सुरेख रुळावरून चालणारी ही गाडी संताजींची चालू आहे. आता मात्र तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये प्रत्येक वेळी मागे टाळ घेऊन उभे राहायचे. एवढंच नाही, तुकोबांनी कीर्तनाला घेतलेला अभंग तोंडपाठ करून टाकायचा. लिहिता वाचता येत होतं हिशोबासाठी, त्यामुळे तो अभंग लिहून सुद्धा काढायचा आणि असं करता करता छंद लागला लिहायचा. तुकोबरायांचे सगळे अभंग संताजी महाराज लिहायला लागले आणि लिहिता लिहिता इकडे अजून एक गाथा तयार व्हायला लागली तुकोबरायांची संताजींच्या जवळ. श्रोते हो, तो काळ विलक्षण होता, कर्मठांच्या वर्चस्वाखाली होता. आपल्या सगळ्यांना काल आपण काही मुद्दे यातले ऐकलेत. ज्यावेळी तुकोबरायांनी अभंग रचना करायला घेतली, तुकोबराय ठामपणे सांगतात, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. मी अभंग करतोय, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत कृपा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. तुका म्हणे मज बोलवितो देव, मी नाही लिहित म्हणाले. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगा येऊन या. शतकोटी अभंग रचनेचा नामदेव महाराजांचा अर्धवट राहिलेला अभंग तुकया तू पूर्ण कर, असं मला पांडुरंगाने स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन सांगितलं. मग आता तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. सगळं पांडुरंगावर सोपवत होते. जलदिव्य करावं लागलं त्यावेळी बंड समाजाबरोबर नाही, पांडुरंगाबरोबर पुकारलं. म्हणाले तू लिहायला लागलंस ना, मग आता हे तू सांभाळ. आणि भगवंत बुद्धी देतो बरं. गीतेचा 10वा अध्याय, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति. ते भगवंत आपल्या भक्ताचा बुद्धियोग स्थिर ठेवतो आणि योग्य वेळी योग्य ती बुद्धी देतो बरं. संताजींना निमित्त केलं आणि संताजींच्या कानावर या सगळ्या वार्ता येत होत्या. सावलीसारखे तुकोबरायांच्या मागे असायचे संताजी महाराज, सावलीसारखे. त्यामुळे तुकोबरायांना बहिष्कृत करण्याचा धर्मपीठाचा आणि रामेश्वर शास्त्रींचा निर्णय, गाथेच्या वह्या तुकोबरायांच्या अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचा निर्णय ज्यावेळी सुनावला गेला, त्यावेळी तुकोबरायांनी स्वतःच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये घेऊन आले, स्वतःच्या हाताने बुडवायला लागले. त्यावेळी संताजींनी अक्षरशः या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं होतं. श्रोते हो, का माझ्या ज्ञानोबांनी अभंग लिहिलेले तुम्हाला चालले, नाथ महाराजांनी अभंग लिहिले, नामदेव महाराजांनी अभंग लिहिले, आमच्या तुकोबांनी अभंग लिहिले, तर काय बिघडलं. म्हणून प्रस्थापित समाजाला प्रश्न जाब विचारत होते संताजी महाराज. आणि माझ्या तुकोबारायांनी माझ्या महाराजांनी अभंग लिहिले, तर ते अभंग जरी तुम्ही बुडवले तरी सुद्धा लोकांच्या अंतःकरणात ते अभंग आज अभंग रूपाने आहेत, ते नाही दुभंगणार. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग. समाज दुभंग होईल पण तुकोबरायांचे अभंग भंग पावणार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मुखामध्ये असलेले पाठ असलेले अभंग संताजींनी गोळा करायला सुरुवात केली. म्हणाले गाथा बुडवली बुडवू दे, पण तुकोबरायांची ही गाथा, ही खरी दौलत मी प्राणपणाने सांभाळेन. आणि म्हणून अक्षरशः पायपीट, मैलोन मैल पायपीट करावी संताजी महाराजांनी, मैलोन मैल. जिथे जिथे तुकोबांची कीर्तन पंचक्रोशीत झाली होती, कारण या जलदिव्याच्या प्रसंगानंतर तुकोबराय आता घरी नाही गेले, तिथेच इंद्रायणीच्या डोहाशी बसून राहिले. 13 दिवस उपोषण करून बसले, घर दार अन्न पाण्या वाचून उपाशी पोटी असहाय्यपणे तिथे बसलेला आहे. पांडुरंगाची करुणा भागतायत. आणि अशा वेळी संताजींनी आता असिधारा व्रत हातात घेतलं आणि आपल्या गुरुदेवांचं कार्य, हे देवकार्य आहे खऱ्या अर्थी, हे आपण पूर्ण करायचं. गाथा बुडली आपण तारायची, सगळ्यांना घेऊन एकत्र यायचं, तुकोबांच्या पायाशी गाथा ठेवायची. आपण लिहिलेली हा निश्चय पक्का केला,
आणि हे धर्म कार्य आहे, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा या न्यायाने या दासाने ठरवलं. आणि मैलोन मैल पायपीट करून तुक याची अमृतवाणी संताजीने धरून लेखणी साठविले ते पानोपानी शब्द ब्रह्म जा आणि मैलोन मैल पायपीट करून लोकांच्या मुखात काय प्रभाव असेल तुकोबारायांच्या कीर्तनाचा. श्रोते हो बघा, महाराजांनी कीर्तनाला उभं राहावं, घेतलेला अभंग लोकांचा पाठ. आणि आम्ही जर विचारलं कालचा अभंग, म्हणजे मी नाही विचारत बरं, काळजी करू नका. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल कदाचित बरं का, असं मी समजते म्हणजे, पण अर्थाकडे पाठ करतो आम्ही. पण तुकोबारायांचे अभंग अर्थात शब्द तर परब्रह्माशी ताकद होतीच प्रत्येक शब्दामध्ये, अक्षर ब्रह्माशी अनुसंधान होतं. पण ते शब्द ज्या मुखातनं येत होते तो देह काय ताकदीने बोलत होता तुकोबारायांचा, त्यामुळे तो परिणाम साधत होता. लोकांना पाठ होऊन जायचे अभंग. त्यामुळे संताजींनी लोकांच्या मुखातले अभंग लिहून काढले आणि गाथा तयार झाली. तुकोबारायांची ही मालमत्ता प्राणपणानं जपायची असं ठरवलं संताजींनी. आणि या प्रसंगामध्ये 14व्या दिवशी आपल्याला चरित्रात सांगतात, पांडुरंग परमात्मा स्वतः पाण्यातून बाहेर आले, गाथा तुकोबारायांच्या हातात दिली. किंवा संताजींनी लोकमुखातले अभंग लिहून काढले आणि तुकोबारायांच्या समोर ठेवले. आपल्याला चिकित्सा करत आपण बसलो तर कुठेतरी बुद्धीचा भ्रम होतो आणि विनाकारण संभ्रम निर्माण होण्यापेक्षा आपल्याला एक माहिती की तुकोबारायांची गाथा तरली. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, हे नाकारू नाही शकत आम्ही. आणि या पद्धतीने तुकोबारायांच्या हातामध्ये दिली. बहिष्कृतपणाचा आरोप तुकोबारायांच्या वरचा बाजूला झाला. आणि आता मात्र सावलीसारखे संताजी तुकोबारायांच्या मागे प्रत्येक वेळी आहेत. दोघांनी पांडुरंगाचं एकत्र भजन करावं. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला बोला, रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग बोला बोला सगळ्यांचा. अध्यात्माची चर्चा करावी. तुकोबारायांनी संताजींना सांगावं, संतू देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय चाले. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, देह निघून जाईल बरं लक्षात ठेवूया. समर्थ सांगतात तेही सदा देव काजी झिजे देह ज्याचा. आपला देह देव कार्यासाठी झिजला पाहिजे संतू. देह जाईल पण आत्मा मात्र अमर आहे बरं. हे सगळं तुकोबारायांचं ऐकावं आणि संताजींनी हात जोडून तुकोबारायांना प्रार्थना करावी. महाराज, मी गेल्यानंतर, माझा देह संपल्यानंतर माझ्या आत्म्याला आपली कधी गाठ घ्यावीशी वाटली तर ते शक्य होईल का हो महाराज? महाराज म्हणायचे, हो संतू, तू ठरवलंस तर तेही शक्य होईल. असं ऐकावं गुरुदेवांच्या मुखातनं आणि इतका आनंद व्हावा, हुरळून जावं, पटकन गवताचं वरती दिसलेलं एक फुल तोडावं आणि तुकोबारायांच्या पायाशी व्हावं. अक्षरशः मनोभावी आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले माऊली म्हणतात, वरी बैसमू पाऊले श्री गुरूंची या न्यायाने पूजा करावी. कधीतरी तुकोबारायांनी आपल्या शिष्याची आध्यात्मिक तयारी काय आहे हे बघायला विचारावं. आणि संतू, अरे सारखा प्रपंच 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 करतोस, कायम घाण्याजवळ असतोस. अरे घाणाची घेऊनी बैसलासी वृथा, घाणाची घेऊनी बैसलासी वृथा. जन्मासाठी मागा काळी गेला, जन्मासाठी मागा काळी गेला, ब्राह्मणे संतू सांग तू मजला. अरे घाणा घाणा करत बसलायस, जन्म चाललाय फुकट संतू, मला खरं सांग जीवनाचं सार काय आहे. आणि तुकोबारायांची अभंग लिहिता लिहिता संताजींना सुद्धा स्वयंस्फूर्तीने अभंग रचना करायला यायला लागली बरं. अभंग निर्माण व्हायला लागले स्वतःचे.
म्हणे संतू सांगतो मजला, सांगतो मी तुम्हा संतू म्हणे, सांगतो मी तुम्हा संतू म्हणे. आणि मग सांगावं बरं जीवनाचं तत्वज्ञान. तुकोबराय म्हणायचे अनुभवांनी सिद्ध झालेलं तत्वज्ञान तुझ्या लेखणीतलं उतरू दे, लेखणीला अनुभवाचा स्पर्श असू दे, अनुभवाविण मान हलवू नको रे. आणि मग सांगायचे निर्गुण हा ठाणा गुणातील झाडा. काय संताजींचं तत्वज्ञान आहे. निर्गुण हा घाणा गुणातील झाडा, सोहम ध्वनी झाडा उखळी. मन पवन थोरे बैल फिरे, संतू म्हणे हाची माझा घाडा, संतू म्हणे तुकया हाची माझा घाडा, पावला सिकुडा पाय त्याची. तुकोबरायांनी संतांचे आध्यात्मिक विचार ऐकावेत आणि तुकोबरायांनी त्याला धन्यता द्यावी. तुकोबराय सांगतात धन्य धन्य संतू होशील तू जाण, तुझं आता कोण नाम ठेवी. संतू आता काळजी करू नको, तुझी कोणी निंदा करणार नाही भेड्या. तुझा प्रपंचही तितका सुंदर असेल, परमार्थही बहरून निघेल. व्यर्थ तुझी निंदा करिता ती लोक, मज लागी देख कळो आले. ज्ञानाचा सागर होशील तू योगी, ज्ञानाचा सागर होशील तू योगी. नेणती हे जगी मूढ जन, तुका म्हणे बोलू अंतरीचे ज्ञान, ऐकता वचन गोड लागे. तुका म्हणे बोलू अंतरीचे ज्ञान, ऐकता वचन गोड लागे. आणि अशी आध्यात्मिक श्रीमंती आपल्या शिष्याला बहाल करावी. श्रोते हो, तो काळ यावनी आक्रमणाचा होता आपल्याला माहितीये. आणि यानंतर 42 वर्षाच्या जीवनानंतर तुकोबरायांनी आपल्या संतूला सांगावं, आपल्या शिष्याला, आपल्या अनेक टाळकऱ्यांना सांगावं, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, माझ्या जाण्याची वेळ आली. वैकुंठ गमन तुकोबरायांचं झालं, सदेह वैकुंठ गमन. आणि मग मात्र संताजींनी आपल्या जीवनाचं खरं ध्येय काय आहे तिकडे लक्ष दिलं, की आता या कर्मठांनी तुकोबरायांची गाथा बुडवण्याचं धाडस केलं. कारण व्याख्याच अशी होती हो, सद्भावाचं लोणी देवाचरणी यांनी कधी माखायचं नाही, स्वतःच्या जीवनाचं पावित्र्य यांनी कधी राखायचं नाही, स्वतःच्या विषयी आणि कपटी मनाला यांनी कधी रोखायचं नाही. आणि संधी मिळाली, आमचे गुरुजी म्हणायचे संधी मिळाली की कर्मठ, अशी व्याख्या त्यांची. त्यामुळे धर्माच्या नावाखाली माणुसकीची पिळवणूक चालू होती. आणि अशा वेळी संताजींच्या तळपायाची आग मस्तकाला जायची. मग मात्र ठरवलं की आता ही जी गाथा आहे तुकोबरायांची आपण रक्षण करतोय ती मात्र प्राणपणाने जपायची, तुकोबरायांची ही खरी दौलत सांभाळायची. त्यावेळी सुलतानांच्या स्वाऱ्या होत होत्या. तुकोबराय सदैव वैकुंठ गमन झालं. सुलतानांच्या स्वाऱ्या, यवनांच्या स्वाऱ्या, लढाया कुणाच्याही असो, आक्रमण कुणाच्याही असो, घरदारात जळून राख व्हायची ती मराठी मुलकाची, सत्यानाश व्हायचा तो मराठी माणसाचा. बाया बापड्यांना घरातलं ओढून अब्रू लुटली जात होती. डोळ्या देखत बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशी भयान भीषण अवस्था, घरदार उभी पिकं कापली जात होती. आणि अशी टोळधाड यायची, अस्मानी संकट, सुलतानी संकट, सगळ्या बाजूनी संकट होती. आणि चाकण, आपल्याला माहिती आहे चाकणचा भुईकोट किल्ला, या भुईकोट किल्ल्यावर आक्रमण झालं होतं. चारही बाजूंनी यवनांनी तो किल्ला वेढला होता. एकीकडे शककर्ते राजे, इकडे लाल महालाची स्थापना झाली, स्वराज्य आकाराला आलं. अफजल खान नावाचा क्रूर कर्मा पठाण स्वराज्यावर चालून आला होता. 12 मावळातली तयार माणसं, मर्द मावळे शिवरायांच्या सैन्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करत होते. आणि अशा वेळी अफजल खान नावाचा क्रूर कर्मा पठाण विचार करतो की हिंदूंच्या देवता आधी फोडूया. बदशिकंज, मूर्तिभंजक असंच त्याचं नाव. त्यामुळे हा अफजल खान येता येता तुळजापूरला जातो, पंढरपूरला जातो, तुळजापूरची जगदंबेची गंडकी शिळेची मूर्ती फोडतो आणि हत्ती आपला कचाकच त्या मूर्तीच्या मातीवर ठिकऱ्यांवर नाचवतो. मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके, म्हणून खदखदा हास्य करतो. आमची मन आणि मनगट कमकुवत होती, म्हणून आमचीच माणसं त्या सैन्यामध्ये खूप होती. श्रोते हो, पितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, दुर्दैवाने त्याची फळं आज तुम्ही आम्ही भोगतो आहोत. आमच्याच माणसांनी देवीची जगदंबेची मूर्ती आणून द्यावी, घड घातला जगदंबेवरती. आणि अशा वेळी या स्वराज्यावर अफजल खाना
चा कोथळा छत्रपतींनी बाहेर काढलाच, आलेलं संकट दूर केलं, इथेच कबर बांधली त्याची. पन्हाळगडचा वेढा सिद्धी जोहर, अनेक प्रसंग स्वराज्यावर संकट येत होती चालून. राजे त्यांना नेस्तनाबूत करत होते, स्वराज्याचं रक्षण करत होते. शाहिस्तेखान नावाचा सरदार येतो, चाकणच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घालतो. चाकणच्या भुईकोट किल्ल्यावरती फिरंगोजी नरसाळ नावाचा किल्लेदार स्वराज्याचा दिलदार स्वराज्य रक्षक म्हणून उभे होते. आणि अशी कडवी झुंज या यवनांच्या सेनेला फिरंगोजी नरसाळांनी आणि त्यांच्या सेनेने दिली. चिवट झुंज, काही करता चाकणचा किल्ला हातात मिळत नव्हता. शेवटी सुरुंग लावून बुरुज पाडावे लागले आणि किल्ला हस्तगत करावा लागला. फिरंगोजींचा त्याच्यामध्ये अंत झाला. आणि या प्रसंगामध्ये संताजींनी घर दार आपलं स्वतःच घर जळलं, पण तरी सुद्धा परवा न करता वयांचं गाठोडं डोक्यावर घ्यायचं. कारण जाळ सगळीकडे बघावं तिथं गाव सगळं चाकण प्रांत जाळ आणि धूर. यवनांच्या लढाया स्वाऱ्या, उभी पिकं जळली जात होती, गुरढोरं जळून गेली, माणसं जळ, गावाचं स्मशान प्रेतवत अवस्था गावाची झालेली, रक्ताचा चिखल झालेला. त्यात पावसाची रिपरिप रिपरिप, त्यामुळे जाळ आगीपासून आणि पावसापासून सगळ्यांना रक्षण करायचं होतं. कशाचं? गाथेचं, तुकोबरायांच्या. त्यामुळे लपत 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 मार्ग काढत काढत मिळेल तेथे आसरा, मिळेल तिथे संताजी आसरा शोधत होते, गाथीचं रक्षण करत होते. आणि ज्यावेळी या सगळ्यांची लयलूट थांबली, यवनांचा धुमाकूळ थांबला, सुलतानांच्या स्वाऱ्या थांबल्या, कारण किल्ला हस्तगत केला. त्यामुळे सगळं शांत झालं. त्यावेळी संताजी चाकणमध्ये आले, चक्रेश्वराच्या महादेव मंदिरामध्ये आले पुन्हा एकदा. आणि तिथे गाथेला, तुकोबरायांची जी गाथा प्राणपणाने सांभाळली होती ती गाथा एका पालखीत घातली. सगळं गाव जमा झालं, सगळी पंचक्रोशी जमा झाली गाथेचं दर्शन घ्यायला. मिरवणूक निघाली आणि तुकोबरायांची गाथा, श्रोते हो, मी ठामपणे आज सांगू शकते की आज तुमच्या माझ्या घरामध्ये जी गाथा आहे ते तुकोबरायांचे आमच्यावर असलेले अनन्य उपकार आहेतच, पण ती गाथा रक्षण करण्याचं काम प्राणपणाने जीवाची बाजी लावून झुंज दिली आणि संताजींनी त्या गाथेचं रक्षण केलंय. त्यांनी जर गाथा रक्षण केलं नसतं तर आज तुमच्या माझ्या घरात तुकोबांची गाथा कदाचित नसती असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आज आमच्या कीर्तनकारांची कीर्तन तुकोबरायांच्या अभंगांशिवाय अपूर्ण असती. त्यामुळे आमच्यावर अनन्य असे उपकार संताजी जगनाडे महाराजांचे आहेत की त्यांनी तुकोबांची गाथा तुमच्या माझ्यापर्यंत दिली. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, स्वतःच्या प्रपंचाची सुद्धा पर्वा नाही केली. या सगळ्या भूमश्चक्रीमध्ये आई निघून गेली होती, पत्नी निघून गेली आणि अशा परिस्थितीत सुदुंबऱ्यातच आपल्या आजोळी संताजींनी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ घालवला आणि तिथेच त्यांच्या जे देहाचा अंत झाला. त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या शिष्यांनी तिथेच त्यांचं समाधी स्थान सुद्धा बांधलं. त्यामुळे असे उपकार त्यांचे आमच्यावर आहेत हे विसरून चालणार नाही. श्रोते हो, हा देह देव कार्यासाठी झिजला, राम कार्यासाठी झिजला, स्वधर्मासाठी झिजला आणि आम्ही तुम्ही यातून काय बोध घ्यायचा हो? बस वेळ खूप पुढे गेली आहे, घड्याळ खूप पुढे गेलंय. आपण अत्यंत शांततेने कीर्तन श्रवण करता आहात. मी अजून तुमचा वेळ निश्चित नाही घेणार, पण आपण पहिल्या दिवसापासून प्रतिपदेपासून अनेकांच्या मुखातनं कथा ऐकता आहात, कीर्तन श्रवण करता आहात. समर्थांनी आम्हाला दिलेला हा श्लोक, आपण त्याचा अर्थ विचार केला. पण मला सांगा, या सगळ्याच्या पाठीमागे आता आमचं काम काय? आम्ही तर सर्वसामान्य माणसं, आम्ही काय करायचं तेवढं सांगते. काय झालं माहिती? एका जंगलाला आग लागली, वणवा पेटला, सगळं जळून जात होतं, राख होत होतं. एक गरुड पक्षी झाडाच्या एका शेंड्यावर जाऊन बसला होता. एक संन्याशी त्या जंगलातनं पळत होता, बरं. आणि त्या संन्याशाने त्या पक्षाकडे बघितलं. संन्यासी विचार करत होता की अरे सगळे पळून गेले पशुपक्षी आणि हा पंखांमध्ये बळ आहे, फुकट मरायला इथे का बसलाय, तू उडत का नाही? म्हणून त्याला विचारलं गरुडाला, अरे बाबा तू उडू शकतोस, तू उडून जा, मरशील, जळून जाशील. त्या पक्षाने काय उत्तर दिलं तेवढं तुम्हाला देते, ते आजच्या कीर्तनाचं सार असं म्हणूया आणि थांबूया. तो पक्षी असं म्हणाला, फल खाये इस पेड़ के गंदे किए हे पात. मी या झाडावर जन्माला आलो, मी इथेच लहानाचा मोठा झालो, इथलं अन्न खाल्लं, इथेच घाण केली. गंदे किए हे पात, अब यही मेरा फर्ज है, जल जाऊं इसके साथ, जल जाऊं इसके साथ.
ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो ती माझी माता, आणि जिथं जायचंय ती माती, माता ते माती, हे आयुष्याचं अंतर, एका वेलांटीचा फरक. त्यामुळे त्या मातीशी नाळ, त्या मातेशी नाळ आमची कायम जोडलेली असावी. माझा गाव, माझा समाज, माझा प्रांत, माझा तालुका, माझा जिल्हा, पर्यायाने माझा राष्ट्र, माझा सगळा देश, आयुष्यातली एक जपमाळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम म्हणून सीमेवरच्या जवानांसाठी वहावी, अर्पण करावी. देव कार्यासाठी तुमचा माझा देह झिजेल का याचा विचार करावा. आमचे गुरुजी चारुदत्त गोवाफळे आदरणीय फार सुंदर गमतीने बोलतात की हे सगळं त्या झाडावरच्या पक्षाला कळलं, म्हणाले बाकीच्या पक्ष्यांना कधी कळणार? कळलं तर बघा, नाही तर सोडून द्या. त्यामुळे हा आशय तुमच्या माझ्या मनामध्ये असू द्या. फल खाए इस पेड़ के, गंदे किए है पात, अब यही मेरा फर्ज है जल जाऊ इसके साथ. त्यामुळे तुमच्या माझ्या देशावरचं प्रेम, धर्मावरचं प्रेम, रामावरचं प्रेम असंच राहावं, कीर्तनावरचं प्रेम असंच राहावं, एवढी याचना आपल्या सगळ्यांकडून करते. झालेली सेवा रामरायाच्या चरणी अर्पण करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. गेले अनेक 7-8 दिवस आपण अव्याहतपणे ही कीर्तन परंपरा, हा उत्सव आपण ऐकता आहात, मनापासून श्रवण करता आहात. परब्रह्म स्वरूपातल्या श्रोत्यांच्या चरणी सगळी सेवा रुजू करते. झालेली सेवा सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करते. आदरणीय अवचट काका असतील, त्यांना साथ देणारी सर्व मंडळी, सर्वांच्या विषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करते. कीर्तनाच्या साथीसाठी ही मंडळी इथे उपस्थित आहेत. तबल्याच्या साथीला आमचे प्रसाद दादा, त्यांचा परिचय तुम्ही ऐकलाय, अत्यंत गोड साथ, त्यामुळे त्यांच्यासाठीही आशीर्वाद आपल्या सगळ्यांनी द्यावेत एवढी प्रार्थना करते. आणि या बाजूला ही माझी साथ, जसं मगाशी काकू बोलल्या होत्या, ही घरची साथ आहे, जशी मला आयुष्यातही आहे साथ आणि कीर्तनातही कायम साथ आहे. स्वतः उत्तम कीर्तनकार आणि अनेक कीर्तनकारांना हार्मोनियमची साथ करतात. त्यामुळे दोघांच्याही पाठीवर तुमचे आशीर्वाद मागते आणि सेवेला विराम देते. सदा देव काजी झिजे देह जा, सदा देव काजी झिजे देह, सदा राम नामी वदे नित्य वाचा, वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी झिजे देह जा, सदा देव काजी, सदा देव काजी, सदा देव काजी झिजे देह जा. सगळ्या संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागूया, आरती करूया. हे चिदान देगा देवा तुझा दिसर, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम. रंगाराची ठाण करी धनुष्यबाण,
सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सर्व परब्रह्म स्वरूप आत्ताच ताईंनी म्हटलं. मला माझी विनंती आहे की त्यांनी एक 5 मिनिटांसाठी स्थानापन्न व्हायचं आहे. प्रत्यक्ष शब्द ब्रह्म अजिम्या डोळा पाहिले अशी आपल्या सगळ्यांची आता मनस्थिती आहे. खरं सांगू, इतकं सुंदर इतकं सुंदर इतकं सुंदर की त्या उपमेच्या पलीकडे असे आपण सगळेजण खरं तर आत्ता याच क्षणी हा काळ इथेच थांबावा असं आपल्या प्रत्येकाला अंतःकरणापासून वाटत होतं. अतिशय सुरेख गेले 9 दिवस इतकं सुंदर, प्रत्येक कीर्तन अतिशय सुंदर झालं. हे सगळं ठरवण्यासाठी आपल्या उमेशदादा अवचटांना, परांजपेताईंचा आणि मिस्टर परांजपे यांचं खूप सहकार्य होतं. या सगळ्यांनी ह्या सगळ्या कीर्तनकार महिलांना एकत्र बांधलं आणि अतिशय सुंदर अप्रतिम असा हा कीर्तन महोत्सव आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाला. आम्ही खरं तर आम्ही तुम्हाला काय देणार, तुम्ही आम्हाला एवढं काही दिलंय की आम्ही तुम्हाला काय देणार असा प्रश्न आहे आमच्या समोर. पण आम्ही कृतज्ञता तर व्यक्त केलीच पाहिजे ना. मी हरिभक्त परायण डॉक्टर रश्मिताई घोलप यांना विनंती करते की त्यांनी हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे यांचा सत्कार करावा. श्रीरामाची प्रतिमा, शाल या स्वरूपात आपण त्यांचा सत्कार करतो आहोत. पुन्हा पुन्हा आणि असा योग येऊ देत अशी प्रभू रामाच्या चरणी अगदी अंतःकरणापासून प्रार्थना करतो आम्ही. यानंतर पेटीची अतिशय उत्तम साथ ज्यांनी दिली ते हरिभक्त परायण कौस्तुभ सुधाकर परांजपे यांचा सत्कार करावा अशी मी डॉक्टर संदीप डोळे यांना विनंती करते. खूप छान. आम्हाला फारसं सुरांमधलं कळत नाही पण कानाला फार गोड लागत होतं. अतिशय सुंदर. इथेच थांबा पाहुचे. डॉक्टर संदीप डोळे आपल्याला विनंती इथेच थांबा. यानंतर तबल्याची साथ. तबला कुठल्याही साथीमध्ये तबल्याचं अतिशय अनन्य साधारण महत्व आहे आणि प्रसाद अतिशय सुंदर पहिल्या दिवसापासून. आणि ही मुलं अगदी आमच्यातलीच होऊन गेली होती. भजनामध्ये महिलांना साथ आणि खूप छान. आता मला स्वानंदाची देखील आठवण येते कारण तो पहिल्या दिवसापासून तुझ्या बरोबर होता. तर माननीय प्रसाद सुधीर कुलकर्णी यांचा सत्कार करावा अशी मी डॉक्टर संदीप डोळे यांना विनंती करते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि यानंतर मला एक खूप छानसा सत्कार करावासा वाटतोय. तो म्हणजे छोट्याशा कृष्णाईचा. ज्या कृष्णाई इतकी छान. कृष्णाई ये बाळा. रोहिणीताईंची कन्या छोटीशी कृष्णाई ये बाळा पुढे पटकन. ती आईला इतकं छान कीर्तन सेवा करू देते. तिचं केवढं मोठं महत्व आहे हो की नाही. आणि असं म्हणून ती इतकी सगळी कामं आणि आईला सांगते आई तू या कीर्तनात राधा नाही म्हणलीस बरं का, तू राधा सांगत असं आईला ती सांगते प्रत्येक कीर्तनात. त्या आईच्या मी अनघा बहिणींना विनंती करते साने मॅडमला की त्यांनी तिचं कौतुक करावं. आणि ती आता आईकडनं ती गीता पण शिकती आहे आणि शुद्ध विचापोटी फळे रसाळ गोमटी त्याचं हे अतिशय सुंदर उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. खूप सुंदर. आणि आणखीन एक
अत्यंत कौतुक करायचं आहे. म्हणजे खरोखर परब्रह्मस्वरूप जसं ताईंनी म्हटलं त्या श्रोतृवर्गाचं प्रत्येक कीर्तनकारांनी प्रत्येकीने कौतुक केलं ते नारायणगावकरांचं, की नारायणगाव मधला नारायण नारायणगावकरांच्या हृदयामध्ये बसतो. हे आपण सगळ्यांनी या कीर्तन महोत्सवामध्ये दाखवून दिलं. अतिशय जेव्हा श्रोता सुंदर असतो ना, तन्मय होऊन ऐकणारा, तेव्हा अक्षरशः तसं म्हणतात ना, श्रोता चढतो. तसं अतिशय सगळ्यांनी इतकं शांतपणे आणि सुंदर ऐकलं. त्याच्यामुळे ज्यांनी आयोजन केलं त्यांना सुद्धा अतिशय आनंद वाटला की एवढ्या उत्साहानं तुम्ही सगळे आलात. तुमचे देखील अत्यंत आभार. उद्या देखील सगळ्यांनी दुपटीनं ह्याच्यापेक्षा आपल्या मित्रमैत्रिणी परिवाराला उद्या राम जन्मासाठी घेऊन या. प्रभू रामरायाचा जन्म आहे. 10 वाजता कीर्तन सुरू होणार आहे, 12 वाजता राम जन्म होणार आहे आणि त्या सुंदर सुवर्ण क्षणांचं आपण सगळ्यांनी साक्षीदार व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद.